जयसिंग तोत्रे पुत्र दादा, हा. आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची, आहे ना. उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? उमेदवार सगळेच येतात रोज. येतात का रोज? हा. काय आश्वासन दिले आतापर्यंत उमेदवारांनी? आता काय असू जे ते मुद्द्याचे त्याचे सांगता येईल काय. बरं, आता हे तुमचं गाव कोणतं? कुरवंडी. कुरवंडी काय आमदारांची खासदारांची कामं आहेत की आहेत ना, आहेत ना. काय साधारण आमदाराची चांगली, आमच्या आमदाराची चांगली कामं आहेत. काम आमच्या आहेत आपल्याकडे? वळसे पाटलांची एवढी कामं आहेत का, जे आमचं गाव सुधारून सुपलन केलं सगळं वळसे पाटलांनीच केलं. रस्त्याची कामं शिवाजीदादाच्या आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून सगळी कामं झालीत आमची. काय एक दोन कामं सांगता येईल? कामं आता आपलं समाज मंदिर आहे, मंदिराला बी पैसे दिलेले आहेत. रोडचं आहे, हे रोडचं काम आहे, नदीच्या पुलाचं काम आहे, याचा हे सायको बांधार आहेत, हे सगळे वळसे पाटलांच्या माध्यमातूनच आहेत. हो या ना. वळसे पाटलांच्या माध्यमातून सगळी कामं. बरं, तर वळसे पाटलांच्या माध्यमातून तुम्ही कामं मानताय, हा. मग त्यांनी जे काही उमेदवार दिलेत त्यांना लोकांमध्ये पसंती उतरती का? पसंती आता करावंच लागेल ना. दादाची कामच तशी आहेत, शिवाजी दादाची वळसे पाटलांची कामं आहेत म्हणलं लोकांना याच्याशिवाय पर्याय काही. दुसऱ्याचे आसुसान मागे जाऊन उपयोग काय त्याचा. तुम्ही थोडे आता जास्त वयस्कर दिसताय, पण तुम्हाला एक राजकीय प्रश्न घेतो. जर एवढी सगळी कामं केलीत दिलीप वळसे पाटलांनी तुम्ही म्हणतात, बरोबर आहे, तर मग लोकांमध्ये नाराजी काय होती त्यांच्याबद्दल? मतदान का कमी झालं त्यांचं? त्यांच्या वेळेस मतदान असं कमी झालं का पवार साहेबांना त्यांना सोडल्यामुळे ती सहानुभूती लोकांची तयार झाली. त्या सहानुभूतीच्या याच्यामुळं त्यांना लोकांनी जरा थोडा वेगळा कर घ्यावा पवार साहेबांना सोडल्यामुळं. असं काही नाही, साहेबांची कामच तशी आहेत आमच्या इकडे धडाडीची. आणि विधानसभेला जे गणित ते गणित आता ह्या निवडणुकीला दिसतंय का? विधानसभेपैकी जास्त होईल आताच्या याला कोणाच्या बाजूने? साहेबांच्या बाजूने, वळसे पाटलांच्या बाजूने. आता निवडून येणारा जो तुमचा जिल्हा परिषद सदस्य असेल आणि पंचायत समिती सदस्य असेल, आहे ना. काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून? आता काय ते नवीन असणारी आहे, ती काय काय करतील कामं. साहेब जे सांगेल ती कामं करणारच आहेत ना. शेवटी पक्षाच्या माध्यमातून कामं करणार ती. काय कुरवंडीकरांच्या मनातला उमेदवार कोण आहे? आता कुरवंडीकरांचे उमेदवार साहेबांचेच मागे जातील लोक, दुसरं कोणाला सांगतील. जे त्याच्या मनाचा आता प्रत्येकाला अधिकारी मतं मागायचा, प्रत्येकाला उभं राहायचा अधिकारी. त्याच्यामुळं जो तो ज्याच्या पद्धतीने हिंडणारच आहे. पंचायत समितीचा जो उमेदवार आहे काय कोणाला इकडून पसंती? संजय भोवळे. संजय पवार पसंती. संजय काय पवार उमेदवार आहे तुम्हाला? काय काम? चांगला सरपंच आहे तो त्या गावचा, त्यांनी कार्य केलेली आहे त्या गावात. चांगला माणूस आहे तोही बी. आणि जिल्हा परिषदेला जिल्हा ते खालीबाई, काय तिचं नाव, फुलेबाई, ते सरपंच आहे. काय त्यांची कामं आहेत का त्यांच्या गावात? त्यांच्या गावात त्यांची कामं. सरपंच तसं कसं होईल साहेब? गावात कामं असल्याशिवाय सरपंच होतो का? आता तुम्ही दादांचं नाव घेतलं आढळरावांचं. आढळराव 2 दिवसापूर्वी वाकेश्वराची शपथ घेऊन पेठमध्ये म्हटले की मी वाकेश्वराच्या दारात आहे, की खोटं नाही बोलणार, पण जी पाणी योजनेचं जे काय केलंय ती पहिली अध्यक्षते का माझ्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. नाही, दादांच्या याच्यातूनच झाली कामं बरीचशी, दादांच्या साहेबांच्या दोघांच्या माध्यमातून झाली. असं नाही, नाकारता येणार नाही. दादांनी येळेश्वराचा रस्ता दिला पूर्ण. पहिलं तिथं माणसाला चालता येत नव्हतं, अख्खा डांबरीकरण. शेवट येळेश्वरासाठी दादांनी निधी दिला, साहेबांनी निधी दिला. आज तिथं नंदनवन गेले साहेबांच्या दादाच्या माध्यमातून. दादांनी मग ती शपथ घेऊन सांगितल्याच्या नंतर त्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दरेकरांनी त्यांच्यावर टीका केली की पेपर घेऊन समोर या, तुमचं आव्हान आहे, खोटं बोलू नका. आता हे बघा, ते ज्याचा त्याचा प्रश्न आला, टीका करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आला. पसंती आली त्यांना, दादांना पसंत झाला, ते त्यांची वेगळी झाली. ते वरूनच शासनाचं याच्यातूनच सगळी फुटाफुट झाल्यामुळं यांच्यातही फुटाफुट झाली. तशी दादांची साहेबांची जी कामं आहेत ही साधगाव पाठराव एकच नंबर काम आहे त्यांची, त्यांना नाकावर शिकत नाही कोण. दादांच्या बाजूने नका बोलू, दरेकरांच्या बाजूने नका बोलू. कुरवंडीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? पाणी योजनेचं श्रेय खरं कोणाचं? पाणी योजनेचं शेण दादाचं आणि साहेबांचं. आता वरून साहेबांच्या याच्यातून आल्याशिवाय खाली पंचायत समितीवाली, जिल्हा परिषदवाली काय करणार? आमदारांनी मंत्रिमंडळाने जर तो निधी दिला तरच हे देणार आहेत, तसं इकडं पदार्थ देणार आहेत. बरं, इतक्या वर्ष असण्याला प्रश्न प्रलंबित होता, तो 1 ते 5 वर्षात सुटू शकतोय का जिल्हा परिषद सदस्याला? आता ते कसं आहे, बॉडी कोणची ती, अध्यक्ष कोणचा होतो त्याच्यावर प्रश्न राहील तो. आणि त्यांना निधी किती मिळेल त्याच्यावर आहे प्रश्न. आणि मग तिथून पुढे कामं घेतील. आता एखादा जर विरोधक जर साईडला बसला तर त्याला निधी कुठून येणार? मग तो कायची कामं करणार? तो स्वतः खिशातलं किती घालणार घालून असं आहे ना प्रश्न. आता
हे कुरुंडी गाव असेल किंवा ह्या परिसरात बऱ्याच चर्चा होती की दरेकरांकडून दावा केला जातो की आमचा पठार भाग आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यात किती तथ्य आहे? तो कसे दादा त्यावेळेस वेगळी होती. दादाच्या पाठीमागे दादालाही मानणार आहेत ना आमदारलाही मानणार, दोन्ही माणसाला मानणार आहेत. त्यावेळेस थोडी गँग दादाकडून जायची, थोडी नामदारकडून जायची. असं नाही, पण ती दादामुळं होतं. ती लोक जी जात होती ही दादामुळं जात होती. दरेकर असा दावा करतात की पठारावरचं सगळी गावं ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. असं नाही, आता असं होणार नाही. आता इथून बाडी मागे दादा तिकडे होते म्हणून होत होतं, आता कसं होईल तसा. शेवटी एक विचारच झाली आता ती. गेल्या वेळेस दादा दरेकरांसोबत होते, त्यांनी लांबवाडी भागातून 2000चं लीड दिलं दिलं होतं ना. तुम्ही नव्हतं दिलं? नाही, आम्ही राष्ट्रवादीचेच आहे ना, पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादीचीच माणसं आहेत. आम्ही राष्ट्रवादीचंच काम करणार. दादा काय नाव तुमचं? मला सुरेश तोत्रे. दादा आता हे म्हणतात की आता लीड आम्ही नव्हतं दिलं, खालून दिलं होतं. मग आता लीड कसं राहील इकडून पठारावर दोन्ही उमेदवार? हे बघा, मी मुंबईला होतो, आता 2-3 महिने झाली इथं आलेला. एवढं मला इथला काय अभ्यास नाही आणि सांगता यायचं नाही, कारण इथं स्थायिक माणसाला जे माहीत असतं ते मुंबईच्या माणसाला काय माहीत पडत नाही ना. मग चर्चा आणि ती गावात चर्चा होत असं ऐकलं असं काही? चर्चा आता चालूच आहे बा. राष्ट्रवादीकडून जास्त भरघोस मतदान राहील ही काळ्या दगडावरची रेग आहे. बाकी आणि ही जी काही टीका केली जाते दादांवरती की बाबा दादा पेपर घेऊन आव्हान दिलं जातं की समोर या, पाणी योजना मीच आणलेली, दरेकर आव्हान करतात ते दादांना. आता हे बघा, पक्ष असतात, कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षावर टीका करतोच, पण एक सामाजिक म्हणजे हा एक जनतेचा कल आहे. हा कल कोणत्या बाजूने जाईल हे आता आपल्याला शाश्वत आहे का? थोडीफार होणार, इकडे तिकडे होणारच ना. आम्ही समजा बाहेरून आलेलो आहे, पण तुम्ही इथले स्थानिक आहेत, ग्रामस्थ आहे, होणार नाही बघा. त्या दृष्टीने पाणी योजनेचं श्रेय कोणाचं? नाही ते मला नाही सांगता यायचं काय, कारण मी तर नव्हतोच ना. बाहेर होता. मी 20 वर्ष मुंबईत होतो, आता 3 महिने झाली इथं आलेला. मला त्यामुळे काय सांगता यायचं नाही. आजचं वातावरण काय इथलं कुरुंडीचं? आता हे बघा, वातावरण चालू आहे, आता जो कल आहे तो राहणारच. कोण कोण उमेदवार तुमच्यापर्यंत आले होते? उमेदवार सगळेच आले होते. काय ठरलंय तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? आता हे बघा, मनातला उमेदवार मी काही सांगू शकू. आता हे वातावरण जे कल असेल तिकडेच जावं लागेल ना. जो नेता असेल काम करणारा त्याच्याच पाठीमागं पडावं लागेल ना. हे म्हटलं की एवढी कामं झाली, दिलीप वळसे पाटलांवर झाली की तेवढी कामं? आता मला नाही सांगता येत, कारण मी इथं नव्हतो. मी 20 वर्ष बाहेर होतो. कुठल्या पक्षांनी केल्यात मला काही सांगता यायचं नाही, परंतु आता जी आपली लोक आहेत तिकडंच आम्हाला जावं लागेल ना. आता जी चर्चा चालू आहे राज्यस्तरावरती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काय वाटतं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतं, तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? यायला पाहिजे होते, परंतु आता दादाचं आपत्कालीन निधन झाल्यामुळं ते आता त्यांचं श्रेय होतं एकत्र यायचं म्हणून. आता काय ठरतंय त्यांचं, आता काय आपलं काय सांगता येणार आहे ना. अजून चर्चा चालूच आहे, मग काय वाटतं की एकत्र झाले पाहिजे? चांगलं होईल, एकत्र आले तर चांगलं होईल. त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, स्वतःचे जर 2 पक्ष झालेत, एकत्र आले तर उलट चांगलं. जनतेला पण सुद्धा स्वाभिमान आहे ना, कार्यकर्त्यांची पण आहे होणार नाही. आणि पवार साहेबांचं मोठं हे सहकार्य आहे ना हे आपल्या महाराष्ट्रावरती. धन्यवाद. तुमचं बशी तोत्रे. तोत्रे दादा, हां. आता हे गाव कोणतं? गाव कोणती? रोंडी. निवडणूक लागली, उमेदवार आले होते का? आले होते सगळे आले होते. जेडपीचे, पंचायत दोन्ही आले होते. बरं, आता कुरुंडी गावात सभा विभाग चालूच असतील? चालू सभा नाही झाल्या, अशाच गाव भेटी फक्त गाठी भेटी. आता काय तुमच्या गावात काय कामही मग झालीत का नाही कोणाच्या माध्यमात? आता वळसे पाट्यामध्ये यंदा साकू पूल झाला एक आपला आमचा नदी बशी बघा साकू पूल 20 लाख रुपये त्यांनी आमच्या वस्तीला टाकली सरळ तांबेकरांच्याला. 60 लाखाची कामं यंदा 80 लाखाची कामं केली साहेबांनी. आता पुलातून असायचा आधी आता आडवा पाटा पाणी योजना ही सातगाव पाटा कोणती? गोटेगाव कोटमदाराची? कोटमदा आपल्या नदी आपला गोड नदीवर नदीवर कोटमदार नळपाटी नळपाटा. पण ती दरेकर तर म्हणतात मी केली. आता तुम्ही बोर्ड वाचा घ्या साहेबांनी बोर्ड दिला दादांनी ना. कामं कोणी केले स्वाक्षर आहे त्यांच्या पुढे म्हणजे काय पुस्तक त्यांनी पाठवली घ्या म्हणून त्यांनी दाखवलं बोर्ड प्रत्येक गावात ना दिसतात लोकांना. तो दरेकर तर आव्हान करतात दादांना की तुम्ही समोर सगळे पुरावे घेऊन दिलत ना भाऊ दादानी छापलं होतं काय बोर्ड दादा गाव चौकात पाहतो मी त्याचा फोटो काढून घ्या. मग नक्की पाणी पुरवठा ही योजना कोणी केली नक्की? आता हे कसं आहे पहिलं आता मेन दादाच होता त्या मिटिंगचा अध्यक्ष. हे जायबाजी मध्ये हा त्या टायमाला आमचा हे होता कोण
आपण ज्याला जेडपी जिल्हा परिषद. जसं तसे होता थोडंफार मिटिंगला असं त्याचं मग शरीर घेतातच ना. समजा तो त्या पदावर होताच ते त्या पदावर थोडं शरीर घेणारच ना. आता इलेक्शन म्हटलं ते नाही कामं केली शरीर लाटायचं काम विरोधी पक्षाचं असतंच. म्हणजे एकट्या कोणाचं श्रेय नाही असं नाही तो त्या असं थोडं बहुत नाही असं होतंय ना त्याचं सहकार्य असणारच. आता त्याला निवडून द्यावं थोडंफार त्याला मग पाहिजे ना कर्तव्यच आहे त्याला कर्तव्याची त्यात काय विषय आपण त्या नळ पाणी पुरवठा योजनेला पाणी आले का अजून? नाही अजून तर आलं. आता यात किती समजा सांगता यायचं अजून चालू आहे मग काम प्रगत होता होईल. बरं आता ते तुम्ही म्हणता दादांनी पाणी पुरवठा योजना केली 18 दिलीप वळसे पाटलांनी फुल दिला मग त्यांनी दिलेले उमेदवार आहेत आता निवडणुकीला त्यांना कसा फायदा होईल या गोष्टीचा? जा का ना मग आम्ही पहिल्यापासूनच वर्ष पाटल्याचे मग याची चार्ज माणसं आहेत पहिल्यापासूनच ना. वर्ष पाटल्या माध्यमातून चांगले समजा आपला सातगाव पोटा सोडला तर आम्ही चालू विकास झाला. आता पाणी नाली समस्या सोडून द्या पण बाकीचे आमच्या मूलभूत गरजा त्यांनी चांगला म्हणजे आमचं कामं केली आहेत. आरोग्य असू तुमच्या शाळेच्या असू म्हणजे मुलांच्या सोय केली आहे त्यांनी. पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत हां पवळे असतील पवळे आणि अंकुश लांडे असतील. अंकुश लांडे काय दोघांची कामं कसं पाहता तुम्ही या आता दोन्ही दोघं नवीन चेहरे नवीनच आहेत पण पक्ष म्हणून आम्ही आमच्या आता किती आता सत्ता जेडपीला पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसची जण आहे म्हणजे ज्याची सत्ता असणं त्या मागे जाणं गरजेचंच आहे. आणि त्यामुळे आजी आता एक साधारण जेलमध्ये का सहानुभूतीचा फायदा होईल ही अपेक्षा आहे आमची. बरं आता अजितदादांचा उल्लेख केला अजितदादांच्या जाण्याने जे राष्ट्रवादीचं नुकसान होणार आहे नुकसान होणार साहजिक कसं भरून काढून कार्यकर्ते? हाय कार्यकर्ते भाऊ काढणार शेवटी कार्यकर्ते भाऊ काढ मतदान काढणार यावेळेस सहानुभूती वेळ पुढं त्यांची आता त्यांची जी कामाची पद्धत काय असेल उद्या कोण बसेल त्या जागेवर कोण चालवतो पक्ष तिच्या अनुभव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजे का? झाल्या पाहिजेत. का बरं कोणत्या मुद्द्यावरती एकत्र झाल्या पाहिजे? कारण आज नव्हतं ते होणारच ते दाखवायला आपल्याला हे समाजात सगळं कळून चुकली ते एक जागी येण्याच्या तयारच होतेच पण आकस्मिक झालं ती घटना आतापर्यंत ते डिक्लेअर केली आहे त्यांनी फक्त तालुक्यात फक्त आमच्या गटावरची नाव लाटतात ना. आता तुम्ही स्वतःहून म्हणताय की आम्ही राष्ट्रवादीचे मतदान केलेले हा आता आतापर्यंत पण देवीदास दरेकर तर कायम मोठमोठ्या भाषणात सांगतात की पठारावरचा सगळा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बालकिल्ला होता ना दादा होता तोपर्यंत दादा जोपर्यंत तिकडं ना तोपर्यंत बालकिल्लाच होता बालकिल्लाच होता तो. मग पठारावरची जनता जास्त करून दादांच्या मागे राहते. दादांच्या मागावरती काय भावनिक नाते का दादा? भावनिक नातं आहेच ना गावचा जवळचा म्हणून भावनिक नातं आहेच ना. विशेष प्रेम आहे दादा. विशेष प्रेम ऐक दादा कोणी जावा कोणी बोलावा एक साला सरळ माझा वंशिक. जिल्हा परिषद सदस्य होते देवीदास दरेकर आता त्यांच्या पत्नी उभ्या आहेत उभ्या आहेत. आणि इकडून मंगल हुलेत. काय संधी कोणाला द्यायची यावेळेस? नवीन माणसं संधी द्यायची का त्याच माणसं संधी द्यायची? आता नवीन नाही आता तसं काय बदल व्हायलाच पाहिजे नवीन माणसं संधी मिळालीच पाहिजे ना नवीन आलेच पाहिजे काय म्हणजे काय माणसं संधी देऊन काय करायचं बदल आवश्यक आहे. बदल आवश्यकच आहे. आणि त्यात स्वतःच दरेकर असतात थोडा वेगळा फरक पडता लेडीजमध्ये थोडा फरकच पडतो. बरं आता ते एका बाजूने ते म्हणतात की दिलीप वळसे पाटलांवरती घराणेशाहीचा आरोप करत बंटी पाटलांना तिकीट दिल्याच्या नंतर ते स्वतःच घरामध्ये दुसरं तिकीट आता सगळे पक्षात तसं पाहिलं तर घराणेशाही चालली सगळ्या आज भाजपमध्ये असू राष्ट्रवादी असू कोणत्या पक्षात घराणेशाही आजपर्यंत आपण पाहतोच आहे. शेवटी त्यांच्या कामाची जेव्हा निवडून यायचं आता जनता नाकारतीच त्यांना जनता नाकारतीच ना जरी त्यांनी जेव बी गेली जनतेला नको पाहिजे जनता नाकारती मतदानातून त्यांना जनता त्यांची जागा दाखवते त्यांच्या मतदानातून. धन्यवाद.